ठिकाणी मिळणार। महाराष्ट्र आहे कृषीप्रधान राज्य आहे। या देशाच्या कृषी उत्पन्नामध्ये महाराष्ट्र खूप मोठ्या प्रमाणावरती भर टाकतं। पुणेसारखा जिल्हा असेल, नगरसारखा जिल्हा असेल, नाशिक असेल, सोलापूर असेल, सातारा, सांगली असेल, माझ्या मराठवाड्यातील त्या ठिकाणी अनेक जिल्हे असतील, विदर्भातील जिल्हे असतील, महाराष्ट्राच्या कृषी आणि कृषी उत्पन्न मध्ये अधिक मोठ्या प्रमाणावरती भर टाकण्याचं काम कष्टकरी असलेला शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावरती करत असतो। दादा, आज अतिशय विनम्रपूर्वक तुमचं मी अभिनंदन या निमित्ताने करतोय की शेतकऱ्यांचा शेती पंपाचं बिल 3 ते 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत पूर्णपणे माफ करण्याचा तुम्ही क्रांतिकारी निर्णय त्या ठिकाणी घेतलात आणि शेतकऱ्यांना ऊर्जा खऱ्या अर्थाने दिली। या विभागाचं नाव ऊर्जा आहे, पण शेतकऱ्यांना जर का खऱ्या अर्थाने ऊर्जा कोणी देण्याचं काम केलं असेल, अजितदादा तुम्ही या ठिकाणी केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून अतिशय अभिमानपूर्वक या ठिकाणी या निमित्ताने सांगू इच्छितो आहे। सोयाबीन उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल, 5,000 रुपये प्रति हेक्टर 2 हेक्टर पर्यंत त्याला अनुदान देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली। आणि मी जर का धनंजयची चुकत नसेल तर आता या योजनेचा लाभ सुद्धा आता शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। एक निर्णय घेतला गेला मधल्या कालावधीमध्ये कर्जमाफीचा, नियमितपणे कर्ज भरतो त्याला 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान त्या ठिकाणी दिलं जाईल। मधल्या कालावधीमध्ये ज्यावेळेला झालं त्याला लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली म्हणून थांबलं ते। पण आज राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। ज्याने नियमितपणे कर्ज भरलं होतं त्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा आता 50,000 रुपये जमा करण्याचं काम अर्थमंत्री या नात्याने राज्याच्या तिजोरीतून अजितदादा तुम्ही त्या ठिकाणी करतात, त्याचा सुद्धा अभिमानपूर्वक उल्लेख या ठिकाणी या निमित्ताने मी करू इच्छितोय। कष्टकरी समाज आहे तो शेतकरी आहे, तो स्वतःच्या उत्पन्नामध्ये भर करण्यासाठी घाम गाळत असतो। त्या गरीबाला, त्या शोषित करण्याला सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न ज्याला मोठ्या प्रमाणावरती केला जातो त्याचं स्वागत जनतेमधून खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होत आहे। या साऱ्याच्यासाठीच आपल्याला तर चंग बाजावं लागेल। जे काही नैराश्य तुमच्याने माझ्या मनामध्ये निर्माण झालं असेल, जे काही हताशपणा आपल्या सर्वांच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला असेल, पण दादांनी अर्थसंकल्प मांडल्याच्या नंतर मी या संबंध मीडियाच्या समोर या ठिकाणी सांगतोय, आता हताश आणि निराश जर काही कोण झाले तर ते सारे विरोधक त्या ठिकाणी झालेले आहेत। पण प्रचार आणि प्रसार या ठिकाणी करतात की हा चुनावी जुमला आहे। निवडणुकीला सामोर जात असताना माझ्या प्रत्येक महिला भगिनीच्या खात्यात ज्याला रक्कम जमा होईल त्याला ह्यांना तोंड दाखवायला जागा होणार नाही। आणि विधिमंडळामध्ये भाषणे यांची या योजनेच्या विरोधामधले त्या ठिकाणी होती। वाहिन्यांच्या वरती प्रतिक्रिया देत असतानाच या योजनेला एक तऱ्हेचा विरोध त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जात होता। पण आज मला या ठिकाणी सांगायला वाटतंय, ज्यांना जनाची नाही आणि मनाची नाही ते सुद्धा आज जे या योजनेला विरोध त्या ठिकाणी सभागृहामध्ये करत आले ते त्या योजनेचा अर्ज भरण्यासाठी, फॉर्म भरून दाखल करण्यासाठी कॅम्प लावून त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत, रांगेत उभे राहिलेले आहेत। त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी एका शाब्दिक शब्दामध्ये मी निषेध या ठिकाणी व्यक्त करतोय। एखादी योजना ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला जातो त्याचं स्वागत करण्याच्या ऐवजी टीका करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली जाते आहे। होय दादा, आज या ठिकाणी प्रचंड जनसमुदाय साक्ष या ठिकाणी आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्ही जो काही लोककल्याणकारी निर्णय घेतलात त्याच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र उभा राहील, याच्यात माझ्या मनामध्ये 3 मात्र शंकाचं काही कारण नाही। आणि म्हणूनच अधिक वेळ न घेता आपण सर्वजण मिळून, विशेष करून माझ्या सर्वच महिला भगिनींना माझी विनंती आहे की संबंध लाभार्थींच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांच्या वरती त्या ठिकाणी असणार आहे। आणि दादांना सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो की रक्षाबंधनाच्या अगोदरच जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचं जे काही अनुदान तुम्ही त्या ठिकाणी महिला भगिनींच्यासाठी दिलं असेल तो लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवला। जुलै ऑगस्टचा लाभ त्या माझ्या समस्त महिला भगिनींच्यापर्यंत पोहोचावा अशाच पद्धतीची विनंती या ठिकाणी अन्वितने करतो। संबंध राज्यभर ज्याला जनसंवाद यात्रा अजितदादांच्या, प्रफुल्लभाईंच्या, भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली जाईल त्याला एक अभूतपूर्व वातावरण त्या ठिकाणी निश्चितपणे निर्माण होईल। आणि कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक दाखवून दिला आमदारांनी, आम्ही सगळेजण स्थिर आहोत, पण जे आम्हाला अस्थिर म्हणण्याचा प्रयत्न करतायत तेच राजकीय दृष्ट्या पूर्णपणे अस्थिर झालेले आहेत। एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो। आपल्या सर्वांचंच अंतःकरणापासून या ठिकाणी मी स्वागत करतो आणि पुन्हा एकदा या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने अजितदादांचं हे लाभ बळ एकच वादा, अजितदादा हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी
आपण सर्वांनी म्हणून सज्ज व्हावं अशी कैकाची विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद तटकरे साहेब. दादा, आपण घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी संबंध महाराष्ट्र या ठिकाणी उभा राहील. बाजावाल्यांना विनंती आहे की आपला बाजा थांबवावा. आपण इथं आलात त्याची नोंद घेतली गेलेली आहे. जे लोक बाजा वाजवत आहेत, बँड बाजावाल्यांना विनंती आहे आपण आपला बाजा थांबवावा. आपली इथं नोंद झालेली आहे. आणि आलेल्या लोकांना विनंती आहे की आपण पाठीमागे खुर्च्या आहेत त्या ठिकाणी जाऊन बसायचंय. कुणीही आतमध्ये उभं राहू नये. धन्यवाद. हे बघा, आता पुढे येऊ नका, मागे जागा आहे, प्लीज मागे जाऊन बसा. मागे खुर्च्या रिकाम्या, तिथे आपल्याला बसता येईल. पुढे गर्दी करू नका, नवीन येणाऱ्यांना जागा मिळत नाहीये. यानंतर आपण मनोगताकडे जातो आहोत. सुरुवातीला पुणे शहर युवती अध्यक्ष पूजा झोळे पाटील यांना विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, या अखंड भारताचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे दाखलेदानी छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहूजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्यांच्यामुळे आज मी इथे उपस्थित आहे अशा सावित्रीबाई फुले, अहिल्याराणी होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि आजच्या या जनसन्मान रॅलीसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय दादा, आदरणीय आमच्या माऊली वहिनी साहेब, पटेल साहेब, तटकरे साहेब, भुजबळ साहेब आणि माझे समोर उपस्थित असलेले कष्टकरी मायबाप बंधू भगिनींना माझा मनापासून जय राष्ट्रवादी. दादांचं नेतृत्व आणि विकासाच्या दृष्टीने दादांनी घेतलेला निर्णय हा आपण त्यांच्या सोबत आहोत, त्या निर्णयाच्या सोबत आपण आहोत. दादांचा विचार हा विकासाचा विचार असून पुरोगामी महाराष्ट्राचा आहे. आज जरी आपण महायुती सोबत असलो तरी आपण आपला मूळ विचार सोडला नाही. एक सामान्य कार्यकर्ती म्हणून दादा माझ्यासाठी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. खऱ्या अर्थाने दादा हे फक्त आपल्या राष्ट्रवादीचे नसून संपूर्ण महाराष्ट्राचे दादा झालेले आहेत. ते आता आपल्या समोर असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून. आता बघा दादा कसा असतो, भाऊ कसा असतो, खरा भाऊ कसा असतो, बहिणीचे हट्ट पुरवणारा. सुरुवातीला योजना आली ऑनलाईनच्या माध्यमातून, तिथे फॉर्म भरायचा होता. आम्ही दादांकडे गेलो, दादा माता भगिनींना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही, तो फॉर्म ऑफलाईन करावा. दादांनी ती मागणी मान्य केली. परत आम्ही दादांकडे गेलो, दादा उत्पन्नाचा दाखला काढायला बराच कालावधी जातोय, तिथे जरा मदत करा. दादांनी उत्पन्नाचा दाखला रद्द केला. म्हणजे खऱ्या अर्थाने महिला भगिनींना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मदत करून न्याय दिला असेल तर तो आमच्या दादांनी. बरं, एकाच कुटुंबातील एक नाही, तिच्या सोबत आमच्यासारख्या युवती, अविवाहित महिला ह्या सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. म्हणजे खऱ्या अर्थाने आता आपल्या दादांना आपल्याला साथ देण्याची गरज आहे. आतापर्यंत दादांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आता हीच वेळ आहे त्याची परतफेड करण्याची. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देणारं नेतृत्व अशी दादांची ओळख आहे. आणि हे मी सांगायची गरज नाही, समोर व्यासपीठावर आपण बघत आहात, उभा महाराष्ट्र याचा साक्षीदार आहे. आज माझ्यासारख्या शेतमजुराच्या मुलीला एवढ्या मोठ्या मंचावर बोलण्याची संधी दिली ती आपल्या दादांनी दिलेली आहे. त्याच्यामुळे आता ही वेळ आलेली आहे आपल्याला दादांना साथ देण्याची. येणाऱ्या काळात पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा अर्थात राष्ट्रवादीचा वाटा त्यात सर्वाधिक असणार आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. त्यामुळे आपण एक निर्धार करूयात, फक्त विकासासाठी नाहीच तर महिलांच्या, युवकांच्या प्रश्नासाठी नेहमी आग्रही असणारी अशी दादांची भूमिका आहे. आणि आता आपल्याला हीच भूमिका अतिशय सक्षम करण्यासाठी दादांना साथ द्यायची आहे. माझ्यासहित तिथं बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा आहे दादांना मुख्यमंत्री पदावरती बघण्याची. अर्थात त्यासाठी जागांची गणित आहेत, काळजी करण्याचं कारण नाही, ते दादा सोडवतील. पण तुमची माझी जबाबदारी आहे दादांना तिथं नेऊन बसवण्याची. अजित दादा एकच वादा,
तर माझी सर्व माता भगिनींना विनंती आहे, दादा आपलाय, राष्ट्रवादी आपली, कारण घड्याळ तेच आहे, वेळ नवी आहे. धन्यवाद. धन्यवाद पूजाजी. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आदरणीय दादांना त्या पदावर विराजमान करण्याची. यानंतर एक गृहिणी म्हणून आपण मनोगत घेतोय सुरैया शहाबुद्दीन अत्तार. थोडक्यात या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. सुरैया शहाबुद्दीन अत्तार. नमस्कार. माननीय अजितदादा पवार, तसेच सुनेत्राताई वहिनी, रुपालीताई चाकणकर व इतर व्यासपीठावर असणारे सर्व मंत्री महोदय व इतर पदाधिकारी, मी एक फक्त साधी गृहिणी आहे, त्यामुळं मला काही जास्त कुठल्याही याचा अनुभव नाही. तरी पण मी इथं दादांच्याबद्दल जे माझं मत आहे ते व्यक्त करत आहे. अजितदादांनी जी काही योजना आता राबवलेली आहे की मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी, ह्या योजनेअंतर्गत ज्या त्या योजनेमध्ये त्रुटी आढळल्या त्या त्रुटींचं पण दादांनी निराकरण केलं आणि आम्हा सर्व महिलांना त्या योजनेत समाविष्ट होण्याकरता जी काही मदत केली त्याबद्दल मी प्रथम त्यांचा आभार मानते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक श्लोक आहे, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, यत्र तैत्रास्त पूजते सर्वास्तत्राफला. अर्थात जहाँ स्त्रियों की पूजा होती है वहाँ देवता निवास करते हैं और वहाँ किए गए समस्त अच्छे कर्म भी निष्फल हो जाते हैं. प्रत्येक भावाला वाटते की माझी बहीण सुखी असावी, त्याप्रमाणेच आपल्या दादांनाही वाटले की माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्री माझी लाडकी बहीण आहे आणि तिच्यासाठी रक्षाबंधन या सणाच्या अगोदर मी माझ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत माझ्या या लाडक्या बहिणींना काही ना काहीतरी देऊ केले पाहिजे, म्हणून दादांनी ही योजना राबवली असे मला वैयक्तिक तरी वाटते. आज आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी महिला ही काम करत असते, पण तिला स्वतःचा अधिकार किंवा ती स्वतः काम केलेल्या पैशाचा वापर स्वतः करू शकेल हे नाही. तिला प्रत्येक गोष्टीसाठी घरामध्ये कोणाच्या ना कोणाच्या तरी पुढे हात हा पसरावाच लागतो. महिला प्रत्येक ठिकाणी आपण सन्मानाने काम करताना पाहतोय, पण जर तिला तिच्यामधले एक क्षमता वाढवायची म्हटलं किंवा तिला काही करायचे असेल तर तिला घरामध्ये कोणासमोर हात पसरल्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि घरातून जर नकार दिला किंवा नकार आला तर ती नाराज होऊन जाते आणि ती खचून जाते. तर ती स्वयंपूर्ण, सक्षम, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर व्हावी यासाठी दादांनी जी आपल्याला माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत 1500 रुपयाची जी योजना चालू केली आहे ती मी एकच माझ्या भगिनी सर्व भगिनींना सांगेल की तुमच्यातली जी काही क्षमता, तुमच्यातली जी काही कला आहे ती कला जोपासित करण्याकरता आणि तुमच्यातल्या ज्या काही सुप्त गुणांना वाव देण्याकरता तुम्ही त्या 1500 रुपयाचा वापर करा. एवढंच बोलते. मी एक दादांच्यावर छोटीशी कविता तयार केलेली आहे ती तुम्हाला सांगते. सर अजित दादा, सर्वसामान्यांचा एकच आधार आमचे नेते अजितदादा पवार. बारामती सुंदर असावी एक संकल्पना राबविल्या त्यांनी विविधांगी विकास योजना. कर्तृत्वाने स्वप्न केले साकार आमचे नेते अजितदादा पवार. रोडवरची वाहतूक असावी सुरक्षित, पादचारी मार्ग असावेत सुव्यवस्थित. रिंग रोड रस्ते केले छानदार आमचे नेते अजितदादा पवार. राखावया निसर्गाचे प्रदूषण त्यावर एकच उपाय वृक्ष संवर्धन. झाडे लावा आव्हान अनिवार्य आमचे नेते अजितदादा पवार. अत्याधुनिक शिक्षणाची सुसज्ज नगरी MIDC विद्यानगरी. विभूषित विद्येचे आगार आमचे नेते अजितदादा पवार. आरोग्य, लाईट, पाणी, स्वच्छता, शेती, शिक्षण, कला, क्रीडा, सुबत्ता. औद्योगिकरण, कारखाने विस्तार आमचे नेते अजितदादा पवार. भागातल्या कार्यकर्त्यांनी जागी भेटावे, मुंबईला खर्चाने येण्याचे टाळावे. अनाठायी खर्चाला ठोक इन्कार आमचे नेते अजितदादा पवार. मदत कार्य दुर्बल असाध्य रुग्णांना, महिला बाल विकास सबलीकरणा.
सामुदायिक विवाह एक आविष्कार आमचे नेते अजितदादा पवार, लहान मोठ्या कार्यकर्त्यांचा आदर, सकल जाती पंथांना आदर, दादांचे भोवती सदा गर्दी फार, आमचे नेते अजितदादा पवार, लोकहितकारी समाजप्रिय नेता सच्चा, कार्यास आपल्या उंची आकाशाची, विचारास आपल्या उंची सागराची, व्यक्तिमत्व आपले आहे अथंग, कष्टात अहोरात्र फेडण्यास समाजाचे पांग, विद्यमान कार्यकुशल नेता नेकदार, आमचे नेते अजितदादा पवार. एकच वादा, वहिनी आणि दादा. एवढे बोलून मी माझे मनोगत संपवते. जय हिंद, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. एक महत्त्वाची सूचना आहे, मधल्या भागामध्ये खूप लोक उभे आहेत आणि बाहेर अजून येणाऱ्यांचा फ्लो मोठा आहे, तर प्लीज तिथे जे आहेत त्यांना विनंती आहे तिथल्या तिथे बसा, पुढे येऊ नका. मध्ये खूप जण उभे आहेत, सगळे जागेवर बसा, मागे जागा आहे. सगळ्यांना नम्र विनंती आहे. यानंतर महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा सन्माननीय सौ रुपालीताई चाकणकर. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, छत्रपती राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ मासाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते. जनसन्मान महामेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले आणि ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा महामेळावा पार पडतोय ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आदरणीय अजितदादा, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई पटेल, आदरणीय राज्याचे प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, आदरणीय भुजबळ साहेब, आदरणीय दिलीप वळसे पाटील, व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मंत्रीगण, आदरणीय सुनेत्रावहिनी, व्यासपीठावरती उपस्थित असलेले पदाधिकारी, आदरणीय दादांवरती प्रेम करणारा हा बारामतीकर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या महिला भगिनींनो, खरं तर गेली अनेक वर्ष महाराष्ट्राचं राजकारण ज्या नावाभोवती फिरतं, ज्यांच्या उपस्थितीची चर्चा तर होतेच, पण काही कारणामुळे एखाद्या कार्यक्रमामध्ये दादा अनुपस्थित राहिले तर त्याची चर्चा जास्त होते आणि काही क्षणासाठी मोबाईल बंद केला तर त्याची ब्रेकिंग न्यूज होत महाराष्ट्राचं राजकारण ठप्प झालंय की काय असं अवघ्या महाराष्ट्राला वाटतं. ज्यांच्या बारामतीचा पॅटर्नचं उदाहरण हे निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये दिलं जातं आणि निवडणुकीमध्ये उभा राहिलेला उमेदवार हा मतदारांना आश्वासन देतो की तुम्ही मला मत द्या, मी तालुक्याची बारामती करून दाखवेल. असं बारामती आणि अजितदादा समीकरण असलेल्या या बारामतीपासून जनसन्मान महामेळाव्याची सुरुवात होतीये. आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आदरणीय दादा, महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींच्या वतीने मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देते. महाराष्ट्रातल्या अनेक महिलांनी आपल्याला पत्राद्वारे आपले आभार व्यक्त केलेले आहेत, अभिष्टचिंतन केलेलं आहे यासाठी की महाराष्ट्रातल्या या महिला भगिनींसाठी आपण लाडकी बहीण योजना आणली आणि खऱ्या अर्थानं शहरी भाग, ग्रामीण भाग, वाड्या वस्त्या आणि पाड्यावरच्या महिला भगिनीला देखील त्याचा लाभ मिळतोय. या उत्साहाच्या वातावरणामध्ये महिला भगिनी आपले आभार व्यक्त करतात. आमच्या महिला भगिनी देखील टाळ्या वाजवून आपल्या या निर्णयाचं मनापासून स्वागत करतात. दादा, आपण अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातल्या युवक, कष्टकरी, कामगार, शेतकरी यांना भरभरून योगदान दिलं, पण सर्वाधिक जे काही दिलं ते तुम्ही आमच्या मातृशक्तीला दिलं. आमच्या मातृशक्तीचा आपण सन्मान केला. माय आणि माऊलींचा सन्मान करणारा हा अर्थसंकल्प होता. महाराष्ट्राची वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षाची परंपरा म्हणजे आषाढी वारी आणि खऱ्या अर्थानं शेकडो वर्षाच्या या परंपरेमध्ये सर्वात पहिला जो आपण निर्णय घेतला तो वारकरी संप्रदायासाठी घेतला. प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देण्याचा जो निर्णय घेतला, वारकरी संप्रदायाच्या वतीने देखील आपले मनपूर्वक मी आभार व्यक्त करते, कारण मी स्वतः एका वारकरी कुटुंबातली आहे. या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या महिलांपर्यंत ही योजना पोहोचत असताना प्रत्येक महिन्याला तिच्या खात्यावरती 1,500 रुपये जमा होणार, जे तिचे हक्काचे असणार. कारण नवऱ्याने दिलेल्या 100 रुपयापेक्षा स्वतःचे 1,500 रुपये म्हणजे नवऱ्याच्या 100 रुपयापेक्षा स्वतःचे 10 रुपये सुद्धा लाख मोलाचे असतात. इथे तर दादा आपण महिन्याला 1,500 रुपये दिलेत. पुण्याचे एकदा मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकासाची ही योजना
महिलांना आत्मबळ आत्मसन्मान देणारी आहे। त्याचबरोबर लेक लाडकी योजना असेल, मुलीच्या जन्मापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत शैक्षणिक आयुष्यामध्ये तिला आर्थिक सुबत्ता देण्याचं काम या लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून केलेलं आहे। अनेक मुलींना त्याचा लाभ मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं जिथं शिक्षणाने ही मुलगी स्वतःच्या पायावरती उभी राहील तिथं तिला आत्मसन्मान आणि आत्मविश्वास मिळणार आहे। आमच्या महिला भगिनींना दिलेली अन्नपूर्णा योजना असेल, म्हणजे वर्षभराला 3 सिलेंडर आम्हाला मोफत मिळणार आहेत। खरं तर आमच्या महिला भगिनींचं आर्थिक बजेट हे किचनशी संबंधित असतं आणि किचनचं बजेट कोसळलं की आमचं देखील आर्थिक बजेट कोसळतं। पण दादा, आपण अर्थसंकल्पातून आमच्या महिला भगिनींना जे 3 सिलेंडर मोफत देतात त्याच्यामुळे आमची जी दर महिन्याला आता बचत होणार आहे ती आमच्या बँकेत जाणार आहे आणि तुम्ही दिलेले 1,500 आणि ही आर्थिक बजेट आता खऱ्या अर्थानं आमच्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनी या लखपती दिदी होणार आहेत। आमच्या गाठीला आमचे स्वतःचे पैसे असणार आहेत आणि हे केवळ आणि केवळ आपल्यामुळे शक्य होतंय। कदाचित इतकं काळजीवाहू धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल आणि दादा आपण अर्थमंत्री म्हणून याची इतिहासामध्ये नोंद होईल याची मला मनापासून खात्री वाटते। इतक्या चांगल्या पद्धतीच्या योजना राबवत असताना 10,000 पिंक रिक्षा असतील ज्याच्यामध्ये स्वतः महिला पायावरती उभ्या राहत स्वतःचा संसार चालवणार आहेत। बचत गट हे महाराष्ट्राचा आर्थिक जाळं आहे। सर्वात जास्त बचत गटाच्या माध्यमातून महिला ह्या एकमेकांशी जुळलेल्या आहेत। माझी स्वतःची सामाजिक आणि राजकीय आयुष्याची सुरुवात ही बचत गटातून झाली। एका बचत गटाचे अध्यक्ष म्हणून सुरू झालेला माझा प्रवास आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून इथपर्यंत पोहोचला। 15-20 महिला एकत्र येऊन बचत गटाच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण करतात आणि व्यवसायाच्या निमित्तानं एकत्र येत चांगल्या पद्धतीचा व्यवसाय उभा करतात आणि हाच व्यवसाय त्यांना पुढे जाऊन मुलांच्या शिक्षणासाठी असेल, त्यांच्या भविष्यासाठी असेल आणि स्वतःचा संसार ताकदीने उभे करण्यासाठी उपयोगी पडतो। दादा, आपण या बचत गटाला 15,000 पासून 30,000चा वाढीव निधी दिला त्याच्याबद्दल सुद्धा मी आपले मनापासून आभार व्यक्त करते। खरं तर या महायुती सरकारने राबवलेल्या सगळ्या योजना अतिशय उत्तम आहेत, सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचत आहेत। यामध्ये विरोधकांनी कितीही टीका केली, खरं तर आपण जसा दादा अर्थसंकल्प मांडत गेला तसा विरोधकांची तोंड पडत गेली आणि त्यांच्या पोटामध्ये गोळा उभा राहिला की इतका चांगला अर्थसंकल्प आपण कधी मांडला नाही किंवा महिलांना 1,500 महिना द्यावा अशी लाडकी बहीण योजना आजतागायत कधी आजपर्यंत अर्थसंकल्पामध्ये आपल्याकडून मांडली गेली नाही, जी दादा आपण महायुतीच्या माध्यमातून मांडली। आणि त्याच्यामुळे कितीही माध्यमांसमोर विरोधकांनी टीका केली, निवडणुकीसाठी हा जुमला आहे म्हणून सांगितलं किंवा निवडणुकीप्रती ही योजना आहे म्हणून जरी सांगितलं तर हेच विरोधक स्वतःच्या मतदारसंघामध्ये बॅनरबाजी करून मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजना राबवतात आणि त्यामध्ये त्या बॅनर खाली छोट्या अक्षरात असंही लिहितात, कोणतेही सरकार सत्तेत असले तरी स्थानिक लोकप्रतिनिधीने योजना 5 व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे काम करायचे असते, असे विरोधक खाली टीप लिहितात। आणि म्हणून मला त्यांना आवर्जून सांगायचंय, 5 व्यक्तींपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी तुम्हाला बॅनर लावायची गरज नाही। तुमच्या जवळच्या 5 लोकांना तुम्ही फोनवरून सुद्धा ही योजना सांगू शकता। पण मुळातच ही योजना इतकी लाभदायी आणि उत्तम आहे हे एक महिला भगिनीला दिलेलं योगदान आहे हे विरोधकांना खात्री झाली। त्याच्यामुळे माध्यमांसमोर आपण जाऊन आपण घेतलेली दुटप्पी भूमिका ही जनता खपून घेणार नाही, हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवून देतीलच। याचंच एक उदाहरण म्हणजे विधान परिषदेमध्ये लागलेला निकाल ही एक झलक होती। येणाऱ्या कालावधीमध्ये विधानसभेमध्ये निश्चितपणाने ही जनता दल दादा महायुती समवेत असेल। या सगळ्या योजनेच्या माध्यमातून महिला भगिनींसाठी दादा आपण जे काही खऱ्या अर्थानं योगदान दिले त्या योगदानाची आपल्या ऋणांची उतराई आम्ही महिला भगिनी मतदानातून करू आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुती सरकारला सत्तेमध्ये बसवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करू। खरं तर गुलाबी रंग हा सफलतेचं प्रतीक आहे। दादा आपल्या सहित बारामती आज गुलाबी रंगामध्ये आहे
आणि या सफलतेची सुरुवात विधान परिषदेच्या निकालापासून झालेली आहे. त्याची गौदड अशीच चालू राहो आणि विधानसभेमध्ये या यशाची चढती कमान आपण गाठो, हीच आमच्या मातृशक्तीकडून मी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद रुपालीताई. माता भगिनींच्या आत्मसन्मानाचा अर्थसंकल्प आदरणीय दादा आपण या महाराष्ट्राला दिलात. एक महत्वाची सूचना, मी मध्ये उभे असलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण खुर्च्यावरती बसून घ्यायचंय. हॅलो, धन्यवाद. यानंतर विधानसभेचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय नरहरी झिरवळ साहेब. सन्माननीय झिरवळ साहेब. आदरणीय दादा भुजबळ साहेब, राजे साहेब, तटकरे साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व बंधू भगिनी, तरुण मित्र, पत्रकार मित्र, तटकरे साहेबांनी दादांनी 10 वेळा वित्त खात्याची जबाबदारी मिळाल्यानंतर 10वं बजेट सादर केलं होतं आणि ते बजेटचं एक वेगळं रूप आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं. त्याच्यात मी फार जाणार नाही, परंतु मला एक माहीत आहे, हे आदिवासी विभागाचं 54वं बजेट होतं. आत्राम साहेब 54 वेळा 9.35 असं दरवर्षाला बजेट मिळायला हवं होतं, पण ते फक्त आणि फक्त 54 वर्षात पहिल्यांदा 9.35च्या वर ज्या आदिवासी विभागाचं बजेट दिलं त्याबद्दल मी दादांचं आदिवासी समाजाच्या वतीनं आणि आपल्याही वतीनं त्याचं कारण सांगतो. आदिवासी हे नाव आहे, विकास हा निव्वळ आदिवासीचा वैयक्तिक लाभाचा सोडता रस्ता केला तर त्याला काय आदिवासीचा असं बोर्ड लिहिलेलं राहत नाही का बाबा याच्यावरून आदिवासीच गेला पाहिजे. म्हणजे त्या पैशाचा विनियोग हा पूर्ण राज्यभर अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेला हा 54 वर्षातला पहिला दिवस आणि म्हणून मी दादांचं कौतुक करतो, दादांचे आभार मानतो. दादांच्या कामाच्या आणि शिस्तीच्या स्वभावाच्या संदर्भात सगळ्यांना आपल्याला माहीत आहे. मी आत्ताच मिटकरी साहेबांना म्हणत होतो का हे एक कडवं लागू पडतं का दादांना. कोणतं? फणसाच्या अंगी काटे. फणस ही आतून खरबडीत, वरून खरबडीत असतं, काटे असतात, पण आत अमृताचे साठे फणसाच्याच आत असतात. ते दादा. शिस्त शिस्त, टायमिंग टायमिंग, स्वच्छता स्वच्छता, क्वालिटी क्वालिटी. आणि म्हणून दादांना अमृताच्या गऱ्यांसारखं म्हणायला मला नाही वाटत का कोणी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेईल. त्याचप्रमाणे ऊस डोंगा परिरस नव ढंगा, काय भुलला शिवरली या रंगा. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेल, विरोधक येतील, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करतील, वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करतील, गैरसमज पसरवतील, तर आपल्याला माहीत आहे का त्या वरच्या रंगाला आपण न भूलता दादांच्या बरोबर आपल्याला सगळ्यांना राहायचं आहे. दादांना मी शब्द देतो, दादा तुमच्याजवळ भुजबळ साहेब आहेत आणि भुजबळ, भुजात तुमच्या बळ द्यायला भुजबळ साहेब आहेत. कारण त्यांनी जे याचं एक छोटंसं उदाहरण सांगेल. नाथाच्या घरची उलटी खून वळचणीचं पाणी आड्याला नेलं, ते भुजबळ साहेब. ते पाणी नेण्यासाठी मग तटकरे साहेब जलसंपदा मंत्री होते, दादा आपण जलसंपदा मंत्री होते. या पश्चिम वाहिन्या पूर्व वाहिन्या करण्यासाठीच आपण दोघांनी सुरुवात केली. आपल्या दोघांचं मध्यंतरी सरकारची गडबड झाली, सगळ्या योजना बंद पडल्या होत्या, पण आपण येताच पुन्हा उभारी देऊन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची कामं सुरू झालीत. आणि म्हणून
भुजबळ साहेब सांगतीलच, पण आम्ही नाशिकमध्ये, धुळ्यात, जिथं जिथं आमचं जमतं, जिथं जिथं बेनिफिट आपण दिलाय तिथं निश्चित आम्ही सगळेचे सगळे आमदार आपल्याबरोबर निवडून देण्याचं काम करू, अशी मी सर्वांच्या वतीनं खात्री देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद झिरवळ साहेब. यानंतर माजी मंत्री आदरणीय बाबा सिद्दीकी. माजी मंत्री सिद्दीकी साहेब. मंच में उपस्थित हम सबके प्यारे नेता अजीत दादा, वहीनी सुनीत्रा पवार जी, जिनको मैं मुबारकबाद दूंगा, जो हाल ही में राज्यसभा सदस्य बनी है, हमारे वर्किंग प्रेसिडेंट प्रफुल्ल पटेल जी, सुनील तटकरे जी प्रांत अध्यक्ष, और सम्मानित मंच। आज सबसे पहले तो मैं विधान परिषद के जो हमारे दो विधानसभा सदस्य चुन के आए, शिवाजीराव गर्जे और राजेश विटेकर का मैं तहे दिल से मुबारकबाद दूंगा और ये कहना चाहूंगा कि ये जो दादा की नगरी है, सही मानों में हर व्यक्ति ने कहा कि पहली बार महाराष्ट्र में, या मैं समझता हूं देश में पहली बार किसी ने 10 बार बजट दिया और उसमें से एक है हमारे दादा। मैं उनको मुबारकबाद दूंगा। और सही मानों में जो हर प्रवक्ता ने कहा, हमारी लाड़की बहना हो, शेतकरी हो, और हर वर्ग को जो उन्होंने बजट में दिया, एक ही बात, क्योंकि बरसात भी हो रही है, बात करने को तो बहुत है, पर मैं समझता हूं ज्यादा नहीं बात करते हो। एक बात मैं दादा को कहना चाहूंगा कि जिस पेड़ में फल होता है दादा, उसको पत्थरों का सामना करना पड़ता है। जिस पेड़ में फल होता है उसको पत्थरों का सामना करना पड़ता है, क्योंकि आप में एक ऐसा गुण है कि मैं समझता हूं लाखों में एक हो आप। इसके लिए लोग कोशिश करते हैं, पर मुझे यकीन है कि दादा हमेशा सक्षम रहेंगे। साथ ही में मुझे बोलने का मौका मिला, बरसात हो रही है और भी लोगों को बोलना है, मैं मेरी बात खत्म करूंगा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, अल्लाह हाफिज। धन्यवाद। शाहू फुले आंबेडकरांचे विचार आपल्या कृतीत उतरविणारे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेणारे, सर्वांचे आवडते दादा, विकासाचा वादा, वरुण राजाचा आशीर्वाद असा चालू राहणार आहे। एका बाजूला आसमंत कोसळतोय, दुसऱ्या बाजूला या आसमंतात महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झंझावात। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्राचा रत्नजडित मुकुट आहे आणि आपल्या सर्वांच्या काळजाचा अजितदादा एक तुकडा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच वादा, एकच वादा, अजितदादा तुम आगे बढ़ो। आजच्या जनसन्मान रॅलीला उपस्थित असणारे प्रफुल्लभाई भुजबळ साहेब, सुनील तटकरेजी, धनंजय मुंडेजी, बाबा सिद्दीकीजी, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, सर्व खासदार, सर्व आमदार, सर्व उपस्थित असणारे माझे विधिमंडळातील सहकारी, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, आजच्या या जनसन्मान रॅलीला उपस्थित असणारे माझे बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो, मला वाटलं नव्हतं की आज पाऊस येईल, परंतु पावसाने थोडासा आपला हिरमोड केला, परंतु वरुण राजांनी देखील आपल्यावर वर्षाव केलेला आहे, आपल्याला पाठिंबा दिलेला आहे असं समजायला काही हरकत नाही। मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर मी पहिल्यांदाच आपल्या सगळ्यांच्या समोर इथं उभा आहे आणि
मला आपल्याला एकच सांगायचं आहे की मी आपल्या सगळ्यांच्या समोर एक विकास आणि गरीब लोकांना मदत करण्याच्या हेतूने उभा आहे. संपूर्ण राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आम्ही हाच विचार सर्व जनतेला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही पहा, मी जो मधल्या काळामध्ये निर्णय घेतला तो निर्णय घेतलेला असताना काहींनी थोडंसं वेगवेगळ्या प्रकारचं मत व्यक्त केलं, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य आमदारांनी विकासाच्या करता तो मुद्दा, विकासाच्या करता तो निर्णय हा घेतलेला होता. आणि ते चित्र तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळालं. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला थोडं अपयश आलं, परंतु मी कार्यकर्त्यांना सांगेन, जनतेला सांगेन, अपयश आलं म्हणून खचून जायचं नसतं. आणि कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 9 आमदार आपले निवडून आले म्हणून हुरळून पण जायचं नसतं. यश पण पचायला शिकलं पाहिजे. आणि अपयश आलं तरी खचून न जाता मोठ्या नव्या उमेदीनं लोकांच्या समोर जाण्याच्या करता आपण तयारी ठेवली पाहिजे. आणि तीच तयारी मी आणि माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी ठेवलेली आहे. तुम्ही पाहा, कालच्या निवडणुकीमध्ये शिवाजीराव गर्जे असंख्य वर्ष तुमच्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक कार्यकर्ता म्हणून काम करणारे, सगळ्यांना आलेल्या गेलेल्यांचं जे काही अडीअडचणी आहेत ते समजून घेणारे, ते आम्हा लोकांच्या कानावर घालणारे, अशा पद्धतीनं जे शिवाजीराव गर्जे होते, अनेक वर्ष आमच्या सगळ्यांच्या मनात होतं की त्यांना संधी मिळाली पाहिजे, परंतु काही ना काही अडचणी येत होत्या. काल मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवाजीराव गर्जेंना आमदार करण्याचं काम केलं, सगळ्यांनी आशीर्वाद देण्याचं काम केलं. दुसरा एक तरुण सहकारी आपला परभणीचा राजेश विटेकर, की ज्याला आपण लोकसभेची उमेदवारी देणार होतो, परंतु काही कारणाने आपण तिथं जरा थांबलो. आपल्यातले सहकारी महादेव जानकरांना ती उमेदवारी दिली. आणि त्यावेळेस पहिल्या सभेमध्ये मी सांगितलेलं होतं की राजेश, 6 महिन्याच्या आत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुला आमदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि तो निर्णय आपण कालच्या निवडणुकीच्या निमित्तानं उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिला. आपण शब्दाचे पक्के आहोत. जो आपला वादा असतो तो वादा आपला पक्का असतो, हे महाराष्ट्राला माहिती आहे. मित्रांनो, अनेक गोष्टी आहेत. माझ्या आया बहिणी इथं असंख्य संख्येने आहेत. मला ज्यावेळेस अर्थ मंत्रालय मिळालं त्यावेळेस मी विचार केलेला होता की यावेळेस काही झालं तरी आपण त्यामध्ये विकास आणि गरिबी ह्या करता मदत करायची आहे. मित्रांनो, तशा पद्धतीने आपण निर्णय घेतला आणि आपल्या महिलांच्या करता लेक बहीण माझी लाडकी बहीण योजना ही योजना आपण आणली. काही विरोधकांनी आमच्यावर टीका केली, माझ्याबद्दल काही वेडवाकडं बोलले, परंतु त्याला मी फार महत्व दिलं नाही. कारण मला जाणीव होती, मला खात्री होती, महायुतीच्या वतीनं एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असेल, मी असेल किंवा माझे सगळे सहकारी असतील, आपण ती योजना चांगल्या प्रकारे राबवू शकतो हा एक विश्वास मला होता. का तर त्याच्यात माझ्या गरीब महिलेला मला मदत करायची होती, माझ्या मातेला मला मदत करायची होती, माझ्या मुलीला मला मदत करायची होती. आणि तशा पद्धतीचं काम आपण 1 जुलैपासून सुरू केलेलं आहे. मला आजच्या सभेच्या निमित्तानं उभ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी आणि मुलींना सांगायचंय, तुम्ही काळजी करू नका. जुलै ऑगस्ट मध्ये जरी फॉर्म भरायला तुम्ही अर्ज करा, तो तुमचा अधिकार आहे. तो अर्ज केल्यानंतर तो अर्ज वेळेमध्ये कसा मंजूर होईल याबद्दलची खबरदारी आम्ही घेऊ, त्याबद्दलची काळजी आम्ही घेऊ. मगाशी माझ्या काही महिला म्हणाल्या की अजित पवार ह्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या, आम्ही त्याच्याकरता रेशन शिधाव कार्ड वाटप कार्ड आपण त्यामध्ये मंजूर केलं, आपण पिवळं रेशन कार्ड आपण मंजूर केलं, भगवं रेशन कार्ड मंजूर केलं.
का तर माझ्या आया बहिणींना, माझ्या मुलींना त्रास कमी व्हावा म्हणून. मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की या योजनेच्या करता आमचा अंदाज आहे चांद्यापासून बांद्यापर्यंत 2.5 कोटी महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार. दर महिन्याला म्हणजे 2 महिन्याचे पैसे. ऑक्टोबर मध्येच भाऊबीज, रक्षाबंधन आहे, राखी पौर्णिमा 19 तारखेला, साधारण त्यावेळेस त्या माझ्या भगिनीच्या खात्यावर बँकेत 3,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. काळजी करू नका. माझी दुसरी एक विनंती आहे. काही माझ्या युतीचे सहकारी म्हणाले की जी सभा होतीये त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सगळं दिसतंय, परंतु ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा आहे. पुढे आमच्या विभागामध्ये युतीच्या सभा होणार आहेत, ज्याला एकनाथराव शिंदे शिवसेना असेल, ज्याच्यात देवेंद्र फडणवीस भाजपा असेल, ज्याच्यात अजित पवार आणि त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे सहकारी असतील, अशी महायुतीची आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या सभा प्रत्येक विभागामध्ये होणार आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहे. त्याच्यामुळं ह्या सभेचा आणि त्याचा अर्थार्थी संबंध नाही. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनसन्मान रॅली सुरू केलेली आहे. ती रॅली सुरू करत असताना आम्ही कुणालाही वंचित ठेवलेलं नाहीये. आज मी सकाळी माझ्या काही महिलांचे अर्ज पंचायत समिती बारामतीमध्ये स्वीकारायला गेलो. त्याच्यामध्ये एक म्हणाली, दादा तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलं 4 चाकी वाहन असल्यावर त्यांना मिळणार नाही. म्हणलं ट्रॅक्टर असला तरी त्यांना मिळणार. पण ते म्हणले की दादा माझा नवरा ड्रायव्हर आहे आणि तो रात्री गाडी घेऊन माझ्या घरी येतो आणि त्याच्यामुळे ती गाडी तर आमचीच समजतील आणि मग 4 चाकी वाहन आमची काय चूक आहे. मी तमाम माझ्या ड्रायव्हर लोकांना महाराष्ट्रातल्या सांगतो, त्यांच्या सगळ्या पत्नींना सांगतो, भगिनी वर्गाला सांगतो, मुलींना सांगतो, काळजी करू नका. ज्यांच्या स्वतःच्या नावावर गाडी आहे अशांना त्याच्यामध्ये धरलं जाणार नाही. जे ड्रायव्हिंग करतात त्यांना त्याच्यामध्ये धरलं जाणार आहे. 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या सगळ्या माझ्या आया बहिणींना आणि मुलींना त्यामध्ये धरलं जाणार आहे. आपण अजिबात काळजी करू नका. एवढ्यावरच आपण थांबलेलो नाही. आपण 3 गॅस सिलेंडर वर्षाला, त्याचेही पैसे माझ्या बहिणीच्या अकाउंटला, माझ्या मुलीच्या अकाउंटला, माझ्या मातेच्या अकाउंटला जाणार आहे. उत्पन्न मर्यादित असलं पाहिजे 2.5 लाखाच्या आत. मित्रांनो, मी महाराष्ट्राचा विचार केला तसाच मी बारामतीचा विचार केला. बारामतीमध्ये साधारण वर्षाला माझ्या आया बहिणींना आणि मुलींना 180 कोटी रुपये वर्षाला मिळणार आहेत. किती? 180 कोटी. आणि कमी जास्त तालुके आहेत, काही तालुके लहान आहेत, तिथे 150 कोटी मिळतील वर्षाला. काही ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कमी पैसे 125 कोटी मिळतील लोकसंख्येचा विचार करता. परंतु ह्या सगळ्या राज्याला मिळून 46,000 कोटी रुपये वर्षाला मिळणार. किती? 46,000 कोटी. काही काही राज्यांची बजेट एवढी नाहीये. आपण तेवढं माझी महिला सक्षम व्हावी, माझी महिला आत्मनिर्भर व्हावी, तिला एक विश्वास वाटावा की मला माझ्या घरच्या पुरुष मंडळींवर अवलंबून राहावं लागत नाही. मला काही का होईना वर्षाला 18,000 रुपये देण्याचं काम या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. मी सगळ्यांना हेही सांगतो, हे सातत्य आपल्याला टिकवायचं आहे. पण त्याकरता महाराष्ट्रातल्या जनतेला एक विचार करावा लागणार आहे की पुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील महायुतीला आपल्याला निवडून द्यायचं आहे, तर आपली योजना पुढे कायमची चालणार आहे, तर आपल्याला कायमचे पैसे मिळणार आहेत. हौसे नवसे गवसे येतील, काही सांगण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. हा अजितदादा शब्दाचा पक्का आहे, त्यामध्ये कुठं बदलणार नाही. ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि मी फक्त आमच्या महिलांना नाही दिलं, मी गरिबांना द्यायचा प्रयत्न केलाय, विकासाला पैसा देण्याचा प्रयत्न केलाय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माझ्या जोडीला होते.
आम्ही कुणालाही तसं वंचित ठेवलेलं नाही. माझा शेतकरी सतत मला म्हणायचा, दादा आम्हाला 3चं लाईटचं बिल भरता येत नाही हो, 5चं लाईटचं बिल भरता येत नाही, फार अडचण होती, ओढाताण होती, 7.5चं बिल भरता येत नाही. आमच्या मनात होतं. सगळे मंत्री आमदार मला सांगायचे की एकदा निर्णय घ्या, शेवटी वेळ यावी लागते आणि ती वेळ त्या अर्थसंकल्पामध्ये आली. आपण 44 लाख शेतकऱ्यांना 14,000 कोटी रुपये माफ करून टाकले. 14,000 कोटी रुपये वीज माफी. आता तुम्हाला आमच्या महावितरणचा अधिकारी वीज बिल भरा म्हणून सांगायला येणार नाही. तुम्हाला ते माफ केलेलं आहे. आता काळ्या आईची सेवा चांगली करा, चांगल्या प्रकारे पिकं काढा, धान्य काढा, फळं भाजीपाला जे काही तुम्हाला पिकवायचं ते पिकवा. कृषी मंत्री इथं आहे, ते 1 रुपयामध्ये पीक विमा तुम्हाला देत आहेत. करोडो रुपये तुमच्याकरता राज्य सरकार खर्च करत आहे. मित्रांनो, इथपर्यंतच नाही, माझ्या शेतकऱ्याच्या करता 0% व्याजाने पीक कर्ज हेही आपण चालू ठेवलेलं आहे. त्याचाही फायदा माझ्या भावांनी घ्यावा. आमचे विरोधक काय टीका करतात, अरे आया बहिणींच्याकडे लक्ष दिलं, महिलांच्याकडे लक्ष दिलं, पुरुषांच्याकडे दुर्लक्ष केलं. अरे असं कसं करेल, पुरुषांच्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल. आमची पण ती भाऊ आहेत, आमची पण ती मुलं आहेत, आमचे पण ते वडील आहेत, त्याच्यावर त्यांच्याकडे मी दुर्लक्ष कदापि करणार नाही. तशा पद्धतीनं मी वागणार नाही. मित्रांनो, उलट आता माझ्या शेतकरी वर्गाच्या करता धनंजयनी माझ्या लक्षात आणून दिलं, कॅबिनेटला सांगितलं की आपल्याला सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला पैसे द्यायचे राहिले. धानाला प्रफुल्लभाई पटेल यांच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तिकडे धान पिकतं, कोकणात यांचं धान्य पिकतं, त्यामध्ये आम्ही धानाला 20,000 रुपये दिले. त्याच्या पद्धतीनं एकरी 5,000 रुपये आपल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना आपण दिलेले 2 हेक्टर पर्यंत. मित्रांनो, शेवटी द्यायचं खूप मनापासून असतं, परंतु आपल्या तिजोरीमध्ये पण तेवढा पैसा लागतो. विकास पण साधला पाहिजे. विकासाला कुठं अडथळा येता कामा नये. कालच देशाचे पंतप्रधान आले. अरे तो दम विधानसभेपर्यंत टिकवा ना, जरा थांबा. त्यामध्ये मला तुम्हाला सांगायचंय, काल पंतप्रधान, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, काही मंत्रीगण 29,500 कोटीची कामं मुंबई सारख्या ठिकाणी आपण सुरू केली. भूमिपूजन आणि उद्घाटन, करोडो रुपयाची कामं चाललेली आहेत. मित्रांनो, आज पावसामुळे थोडीशी त्याच्यामध्ये अडथळा आला आणि त्यामुळे काही लोकांची भाषणं राहिली. मी परत सुपा परगणा, शिरसुपा परगणा आणि माझा लोणी बापकर आणि तो सगळा तिकडचा भाग, ह्या भागाच्या करता देखील आपण चांगल्या प्रकारची योजना ही जनाई शिरसाईला तर चांगल्या प्रकारचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय आपण घेतलेलाच आहे. परंतु मधला जो टापू आहे त्याला पाण्याची गरज होती, तिथं देखील पाण्याची व्यवस्था केली. परंतु सगळ्यांना सांगून तो वेळ घेत नाही. तुम्ही माझ्या शब्दावर विश्वास ठेवा, मी त्या बाबतीमध्ये येईन आणि तिथं तुम्हाला त्याचा काय काय योजना, बजेटमध्ये किती तरतूद केली, काय केलं ते सगळं तुम्हाला सांगेन. तुम्ही काळजी करू नका. मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचंय, विकास आणि गरिबीचा विचार करत असताना मी माझ्या भावंडांचा दुधाचा विचार केला. माझ्याही तालुक्यामध्ये दूध आहे, माझ्या पुणे जिल्ह्यात आहे, सोलापूरला आहे, नगरला आहे, माझ्या कोल्हापूरला आहे, सांगलीला आहे, सातारला आहे, माझ्या मराठवाड्यामध्ये बीडला आहे. सगळ्या भागामध्ये दूध उत्पादक शेतकरी आहे. त्यांच्याकरता 5 रुपये लिटरला पुन्हा दुधाचे भाव जोपर्यंत कमी आहेत तोपर्यंत कायम 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. तेवढ्यावर थांबलो नाही. दुधाची पावडर मोठी आहे, शिल्लक आहे, ती परदेशामध्ये पाठवायला 30 रुपये किलो आपण अनुदान दिलेलं आहे. महायुतीने तो निर्णय घेतला, म्हणजे भावंडांच्या करता देखील आपण निर्णय घेतोय. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, गरीब, ह्या गरीबाकरता आपल्याला मदत करायची. ह्या गरीबाला आपल्याला इतरांच्या बरोबर आणायचंय, त्यांची परिस्थिती चांगली करायची, त्यांचं पर कॅपिटा उत्पन्न वाढवायचं आहे.
उद्या एवढे 1000 कोटी रुपये मार्केटला आल्यानंतर छोटी मोठी दुकानं चालणार आहेत, किराणा मालाची दुकानं चालणार आहेत, माझ्या आया बहिणीला माझ्या मुलीला जे काही खरेदी करायचं ते दुकान चालणार आहे आणि एवढा पैसा हा ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये चालणार आहे. हा निर्णय हा महायुती सरकार घेऊ शकतं. हा निर्णय आपण लोकांनी घेतलेला आहे. एवढ्यावरच आपण थांबलो नाही. शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मी सातत्याने तुम्हाला सांगतोय. 18 पगड जातीला बरोबर घेऊन युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हे आम्ही आयुष्यात विसरू शकत नाही. आणि त्याच 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन आपण त्यामध्ये पुढे चाललेलो आहे. ह्या योजना आहेत आया बहिणींनो, ह्या सर्व जाती धर्माला, मागासवर्गीय, आदिवासी, माझे मुस्लिम, माझा ओबीसी, माझा भटक्या महिला, भटक्या समाजामध्ये मोडणाऱ्या, सर्वसाधारण समाजामध्ये मोडणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या महिलांच्या, मुलींच्या आणि मातांच्या करता ही योजना आहे. अट एवढीच आहे, 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे. मला एक तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, ह्या सभेच्या निमित्तानं राज्यातल्या जनतेला सांगायचं आहे, बाबांनो, पाठीमागच्या काळात लोकसभेला काही वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला. आम्ही विकासाचं बोलत होतो, परंतु विकासावर आमच्यावर कुणीच बोललं नाही, कुणी टीका केली नाही. आम्ही गरिबीच्या बद्दल बोलत होतो, आमचे वेगवेगळे लाभार्थींना लाभ देण्याच्या बद्दल बोलत होतो. त्या सगळ्याला बाजूला ठेवून कारण नसताना घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहो ज्यांनी तुमच्या माझ्या देशाला घटना दिली, संविधान दिलं, आज जगामध्ये बाबासाहेबांचं कौतुक होत आहे. जगातला अतिशय मोठा पुतळा, जगाला हेवा वाटावा असा पुतळा आपण इंदुबिलच्या जागेवर 14 एकर जागेमध्ये करतोय. एवढाच चांगला पुतळ्याचं काम, स्मारकाचं काम पुढच्या पिढ्यानपिढ्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची विचार, त्यांची विचारधारा प्रत्येकाच्या पर्यंत पोचली पाहिजे. त्यांचं संविधान, त्यांची घटना, त्याचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे. ही आमची भूमिका 30 पंतप्रधानांनी मांडली. आम्ही संविधान दिन साजरा सुरू केला आणि आमच्या मागासवर्गीय समाजामध्ये आणि आदिवासी समाजामध्ये अरे हे 400 पार झाल्यावर घटना बदलतील, संविधान बदलतील, आपलं आरक्षण काढतील. किती खोटं बोलले, किती रेटून पण खोटं बोल, अशा प्रकारची गोष्ट ह्या लोकांनी केली. माझ्या मुस्लिम बांधवांना पण काही चुकीचं सांगण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय. मी आपल्याला सगळ्यांना विश्वास देऊ इच्छितो की तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात काम करत असताना कुठल्याही जाती धर्माच्या महिलेवर, पुरुषावर, मुलावर, मुलीवर, मातेवर, वयस्कर माणसावर अन्याय होणार नाही याबद्दलची खबरदारी आम्ही घेऊ. तशा प्रकारचा शब्द आजच्या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला मला द्यायचा आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही खोटं बोलणार नाही. आम्हाला तशा पद्धतीनं वागायचं नाही. सत्ता येते, सत्ता जाते, सत्तेला आपापलेले आम्ही नाहीये. त्याच्यामध्ये मी नेहमी सांगतो, ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेलं नाहीये. परंतु मिळालेल्या सत्तेचा वापर, पदाचा वापर हा गरिबाकरता झाला पाहिजे, हा माझ्या शेतकऱ्याकरता झाला पाहिजे, हा माझ्या महिलेकरता झाला पाहिजे. मला माझ्या शेतकऱ्यांना सांगायचंय, कालच मी अमितभाईंना भेटलो, त्याच्यामध्ये प्रफुल्लभाई होते, तटकरे साहेब होते. त्यांना सांगितलं की एमएसपी आपली साखरेची बरेच वर्ष वाढली नाही. एफआरपी वाढली, ती वाढलीच पाहिजे, पण तो एमएसपी नाही वाढली. मागाशी केशवराव इथं बसलेले मी बघितले आहेत तिथं. त्या सगळ्यांनी मला, केशवरावनी, प्रशांतनी, त्याच्यामध्ये पुरुषोत्तम दादांनी, अनेक कारखान्याच्या चेअरमननी सांगितलं की दादा ह्याच्यातनं मार्ग काढा. अमितभाईंना म्हणलं, अमितभाई एमएसपी वाढवायला पाहिजे. ते म्हणले काळजी करू नका, तुम्ही माझ्याकडे निवेदन द्या. लेखी निवेदन त्यांनी मागितलेलं आहे, मी उद्याच ते निवेदन पाठवणार आहे. ते म्हणाले
की मी 20 तारखेला 21 तारखेला जिल्ह्याच्या दौऱ्यावर पुण्याच्या येणार आहे. हसन मुश्रीफ साहेबांनी पण तिथं जसं तुमच्या बारामतीमध्ये 1000 कोटीचं हॉस्पिटल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने आपण काढलेलं आहे, तशा पद्धतीनं कोल्हापूरला पण एक चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल, ह्याचं भूमिपूजन, त्यांची बँक आहे, त्यांची इमारतीचं उद्घाटन. परंतु अमितभाई म्हणाले मी जरूर कार्यक्रम हसन मुश्रीफांचा स्वीकारेन, परंतु त्या दिवशी 10,000 झाडं लावायचा कार्यक्रम झाला पाहिजे, 10,000 रोपं तिथं लावायचा कार्यक्रम झाला पाहिजे. मगाशी कोणीतरी बोललं की बाबा शेवटी पाऊस काळ चांगला होण्याच्या करता झाडाची गरज आहे. पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही आपण चुकीचं केलं तर, आपण कमी पडलो तर. त्या प्रकारचं काम आता आम्ही सगळ्यांनी सुरू केलेलं आहे. तुम्ही बघताय मी तर अतिशय झाडं मोठ्या प्रमाणावर लावणारा एक कार्यकर्ता आहे. हे महाराष्ट्राने बघितलंय, जिल्ह्यांनी बघितलंय, तालुक्यांनी बघितलंय. अशा पद्धतीनं त्या कार्यक्रमाला ते येणार आहेत. त्यावेळेस मी कांदा माझ्या उत्पादक शेतकऱ्यांच्या करता पण सांगितलं की कांदा निर्यात बंदी आता अजिबात करायची नाही. त्यांनी सांगितलं ठीक आहे, परंतु काही जण चुकीच्या बातम्या सोडतात. 2 दिवसापूर्वी टीव्हीवाल्यांची बातमी चालली कांदा परदेशातनं आयात करतायत. कांदा आयात केलेला नाही, दुधाची पावडर आयात केलेली नाही. आम्ही सगळ्यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. जसं शहरी भागातल्या लोकांना परवडलं पाहिजे तसं माझ्या उत्पादन करणारा शेतकरी त्यालाही परवडलं पाहिजे, त्याचाही प्रपंच चालला पाहिजे, त्यालाही 2 पैसे मिळाले तर तो त्याच्या कुटुंबाचा चांगल्या प्रकारचा विचार करेल. आत्महत्येपासून मला माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मागं खेचायचं आहे, त्याला सगळ्या सुविधा द्यायच्यात. तुम्ही घाबरू नका, राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे. केंद्र सरकारच्या कोट्यवधी रुपयाच्या योजना आपण तिथं आणण्याच्या करता कुठं कमी पडणार नाही. काल देशाच्या पंतप्रधानांनी पण सांगितलं जसं देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे तसं आता जगाची आर्थिक राजधानी मुंबई करण्याच्या करता आपण सगळेजण एकमेकाला मदत करू, ही भूमिका पंतप्रधानांनी मांडलेली आहे. मित्रांनो, कृपा करा आणि कुठेही आपण चुकीच्या प्रचारावर नरेटिव्ह जो काही सेट करण्याचा प्रयत्न करतात, खोटं सांगण्याचा प्रयत्न करतात, ह्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. मला अशाच माझ्या भगिनी भेटायच्या, म्हणायच्या दादा हे तुम्हाला पटतं का? म्हणलं काय, मागासवर्गीय आणि आदिवासी समाजामध्ये गरिबी असते म्हणून त्यांच्या मुलांना मुलींना तुम्ही मोफत शिक्षण जे कॉलेजपर्यंत त्यांना जिथपर्यंत शिकायचं तेवढं देता, सगळा खर्च राज्य सरकार करतं. परंतु हे 2 समाज सोडून इतर जे समाज आहेत, ओबीसी आहे, सर्वसाधारण आहे, माझा मुस्लिम समाज आहे, माझा अल्पसंख्याक समाज आहे, ह्या सगळ्यांच्या मध्ये पण काही गरीब वर्ग आहे ना, त्यांच्या मुलींनी कसं शिकायचं? त्यांच्या आई वडिलांचं तर तेवढं उत्पन्न नाहीये आणि मग ते कसं त्यांचा खर्च करणार? आणि मधी एकदा असंच मला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी सांगितलं, रात्री त्यांना 12-1 वाजता फोन आला चंद्रकांत दादा पाटलांचा की बाबा ह्या ठिकाणी एका आई वडिलांना पैसे कमी होते आणि त्यांना शासनाच्या तर्फे 50% मदत मिळत होती, परंतु 50% देखील आपल्या मुलीच्या राहिलेल्या शिक्षणाकरता आपण आणू शकत नाही, म्हणून तिथं आत्महत्या झाली. आमच्या मनाला वेदना झाल्या. सत्ता ही पद उपभोगण्याच्या करता चालवायची नसते. त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला की येणाऱ्या अर्थसंकल्पात सगळ्या जाती धर्माच्या मुलींना त्यांचे आई वडील गरीब असतील तर त्यांचं कॉलेजचं शिक्षण मोफत करायचं. त्यामध्ये मेडिकल असो, त्यामध्ये इंजिनिअरिंग असो, त्याच्यामध्ये टेक्निकल असो, ह्या पद्धतीचा निर्णय घेतलाय. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल ह्या सगळ्याच्या करता आपण किती निधी बाजूला काढला माहितीये? माझ्या लाडकी बहीण योजना 46,000 कोटी, माझ्या शेतकऱ्याला वीज माफी 14,000 कोटी झाले,
60,000 कोटी. त्यामध्ये महिलांना गॅस सिलेंडर 3 फ्री, त्यांना 2,500 कोटी, आणि मुलींना कॉलेजचं शिक्षण फ्री, त्याला 2,500 कोटी. झाले 5, म्हणजे 60 आणि 5 65. मुलं म्हणायचे आमच्या मुलांकडे मुलींच्याकडे लक्ष आहे का नाही? अरे आहे. तुमच्याकडे लक्ष नाही द्यायचं तर कुणाकडे लक्ष द्यायचं? 10,000 कोटी रुपयाचा कार्यक्रम माझ्या तरुण युवा युवतींच्या करता, त्यांना 10 लाख मुलांना मुलींना दरवर्षी आम्ही स्टायपेंड देणार आहे. आणि त्याकरता त्यांना 1 वर्षाचं शिक्षण, ते शिक्षण घेतायत म्हणून त्यांना 6,000, 8,000, 10,000चं स्टायपेंड, त्याकरता 10,000 कोटी. म्हणजे आम्ही आमच्या मुलांना मुलींना तरुण तरुणींना वाऱ्यावर सोडलं का? नाही सोडलं. असे 75,000 कोटी रुपये आपण राज्य सरकारच्या बजेटमधनं माझ्या महिलांना, माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या मुलांना, माझ्या मुलींना, सगळ्यांना, सर्व घटकाला, आणि ह्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे आहेत. कुणी जर असं म्हटलं अरे आमचं काय, अरे तुमचं पण आहे ना, तुम्ही कशाला न करताय? सगळ्यांच्या करताय का? तर विकास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डोळ्यासमोर ठेवलाय. का? तर गरिबी कमी करायचा कार्यक्रम हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठेवलाय. म्हणून या सगळ्या योजना आणलेल्या आहेत. मित्रांनो, आम्हाला ह्याची सुरुवात सगळे नेतेगण म्हणाले की रविवारचा दिवस असला तरी आज आपण ती सुरुवात करू. मला वाटलं नाही की याचा आनंद जसा तुम्हाला होईल तसा वरुण राजाला पण होईल आणि तोही बरसेल असं मला वाटलं नाही. परंतु ते शुभ लक्षण आहे. वरुण राजांनी पण आपल्याला साथ दिलेली आहे. आता कार्यकर्त्यांनो, घोषणा देण्याच्या पेक्षा आपल्या आया बहिणींचा 2.5 लाखाच्या पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांचा अर्ज केलाय का? अधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचलाय का? काही अजून अडचण असेल तर कुठल्याही राष्ट्रवादीच्या किंवा महायुतीच्या आमदारांना सांगा, कुठल्याही मंत्र्यांना आम्हाला सांगा, कुठल्याही आम्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगा. आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालू. आम्ही त्यामध्ये खरोखरीच तो लाभ देण्याच्या करता ह्या योजना केलेल्या आहेत. त्याबद्दल आपण अजिबात गैरसमज करू नका. आरक्षणाच्या बाबतीमध्ये देखील आपण योग्य पद्धतीचा निर्णय घेतोय. त्याबद्दल पण कुठलीही शंका कुशंका मनामध्ये बाळगू नका. कुणावर अन्याय होणार नाही, परंतु ज्यांना मिळालं पाहिजे त्यांनाही तो लाभ देण्याच्या करता हे राज्य सरकार कटिबद्ध आहे, सकारात्मक आहे. ही पण बाब मला या सभेच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्राला सांगायची आहे, माझ्या तमाम कार्यकर्त्यांना सांगायची आहे. कार्यकर्त्यांनो, आज जनसन्मान रॅली निघालेली आहे. आता विधानसभेचं मतदान होईपर्यंत ही थांबणार नाही. आपल्याला सगळा महाराष्ट्र ढवळून काढायचा आहे. आपल्याला प्रत्येक जिल्हा ढवळून काढायचा आहे, प्रत्येक तालुका ढवळून काढायचा आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ह्या आपण त्या बाबतीमध्ये करतोय. यंदा पाऊस काळ चांगला आहे. काही ठिकाणी आम्हाला दुबार पेरणी करावी लागते. त्याकरता देखील जे काही युरिया असेल, डीएपी असेल, जी खतं असतील ती खताच्या करता, बियाणं चांगलं देण्याच्या करता आपले कृषी मंत्री त्या ठिकाणी लक्ष देऊन आहेत. कृषी मंत्री केंद्रीय जे शिवराजजी चव्हाण, त्यांची आणि धनंजयची चांगली ओळख आहे, माझी त्यांची चांगली ओळख आहे. त्यांनी पण मला सांगितलंय, दादा आता तुम्ही काळजी करू नका. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मध्य प्रदेशमध्ये, स्वतः प्रफुल्लभाईंना माहिती आहे, त्यांच्या जवळच मध्य प्रदेश आहे गोंदियाच्या, त्यांना विचारा कृषीचा कार्यक्रम ते मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण असताना एवढा चांगला राबवला गेला की करोनाच्या काळामध्ये कृषीचा दर तिथं सगळ्यात चांगला देशात नंबर 1चा होता. म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याकडे कृषी विभागाची जबाबदारी दिलेली आहे. ते म्हणाले आता शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं कारण नाही, मला त्याच्यातले बारकावे माहिती आहेत, मला त्याच्यातल्या अडीअडचणी माहिती आहेत. मित्रांनो, भावनिक होऊ नका. इमोशनल होऊन प्रश्न सुटत नाही. प्रश्न सोडवण्याच्या करता रात्रंदिवस कष्ट करावे लागतात, काम करावं लागतं. विकासाचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून पुढे जायचं असतं. बारामतीच्या परिसरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये कसा विकास केलाय हे सांगायला काही कुणाला ज्योतिषाची गरज आहे असं मला वाटत नाही. मात्र
तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी ही माझ्यावर त्या ठिकाणी सोपवलेली आहे. मला बारामती बघत बघत आपले 13 तालुके, आपलं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर, आपला महाराष्ट्र हा फिरायचा आहे. त्याच्यामुळे इथल्या माझ्या आया बहिणींनी, इथल्या माझ्या तरुण तरुणींनी, इथल्या माझ्या वडीलधाऱ्यांनी ती पण जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडायची. हे कुणाच्या घरचं काम नाहीये, हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. त्या कामामध्ये कुठं अजिबात कमी पडता कामा नये. आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारधारा आपण पुढे घेऊन जात असताना त्यांच्या घटनेला आणि त्यांच्या संविधानाला जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत कुणी धक्का लावणार नाही. मी तर सगळ्या महाराष्ट्राला सांगितलंय, चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत संविधानाला कुणी धक्का लावू शकत नाही. तुम्ही विश्वास ठेवा, आम्ही शब्दाचे पक्के आहोत. आम्ही जो वादा करतो तो वादा पुराच करतो, हे पण आपण सगळ्यांना माहिती आहे. आणि असं असताना आपण गरिबांना एक चांगली त्यांची परिस्थिती निर्माण करायची आणि म्हणून या सगळ्या योजना आहेत. माझ्या बहिणींनी, माझ्या मातांनी, माझ्या मुलींनी त्याच्याकडे त्या नजरेने बघावं. कुणी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याला ठासून सांगा, तुम्ही काहीतरी आता चुकीचं सांगू नका. आमचा दादावर विश्वास आहे, महायुतीवर विश्वास आहे, आम्ही त्याचंच ऐकणार. या पद्धतीची भूमिका माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या मुलींनी आणि माता भगिनींनी घेतली पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. वैयक्तिक गरजा आणि इच्छा आकांक्षा याबद्दलची कुठलीही कसर त्यामध्ये आम्ही ठेवणार नाही, याबद्दलची पण ग्वाही मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. आज थोडंसं आमच्याकडनं काही चुका झाल्या. वास्तविक एवढी सभा असताना मोठा मंडप टाकायला पाहिजे होता, पण म्हटलं की कशाला उघड्यावर चांगली सभा घेऊ, पण त्याच्यामुळे जरा तुमचा हिरमोड झालाय. पण काळजी करू नका, काळजी करू नका. त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये पूर्ण करू. माझी तुम्हाला विनंती आहे की आता मी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे विधान परिषदेचे निवडून आले, त्यांचाही सत्कार करतो. आणि स्वतः माजी उपमुख्यमंत्री भुजबळ साहेब आपल्याला मार्गदर्शन करतायत, ते मार्गदर्शन आपण ऐकावं अशी विनंती करतो. या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा, प्रांताध्यक्ष तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेलजी, खासदार सुनेत्राताई, माझ्या सर्व सहकारी, माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, कुठले कुठले कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत हे आपल्याला अजितदादांनी सगळ्यांनी सांगितलं. अजितदादांचं वैशिष्ट्य असं आहे की जवळपास 1 लाख कोटी रुपयाची वेगवेगळ्या समाजाला हे पैसे दिले जाणार आहेत. 1 लाख कोटी रुपये. मग ते महिलांना दिले जाणार, ते शेतकऱ्यांना दिले जाणार, ते विद्यार्थ्यांना दिले जाणार, सगळ्यांना दिले जाणार. आणि त्याची जबाबदारी जी आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी ही अजितदादांच्या खांद्यावर टाकलेली आहे. कारण आम्हाला खात्री आहे की अजितदादांच्या खांद्यावर जी जबाबदारी आम्ही टाकू ती जबाबदारी ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून ते जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. आता एक तुम्हाला सांगतो सगळ्या भगिनींना आणि भावांना सुद्धा की आमच्या सगळ्या भगिनींचे अर्ज भरा. ज्यांनी सुनेत्राताईंना मतदान केलं त्या भगिनींचे पण अर्ज भरा आणि ज्यांनी सुप्रियाताईला मतदान केलं त्यांचे सुद्धा अर्ज भरा. हे सगळ्या भगिनी ज्या आहेत त्या अजितदादांच्या आहेत. त्यामुळे सगळ्यांचे अर्ज जे आहेत तुम्ही भरायचे आहे. त्याच्यामध्ये भेदाभेद करायचा नाही. आता मी एक गोष्ट सांगणार आहे, जरा शांततेने ऐका. आता या बाबतीमध्ये
इथे सांगण्यात आलं की होय आरक्षणाचा प्रश्न जो आहे अख्ख्या राज्यभर गाजतोय. काही लोकांचा प्रयत्न आहे की आपापसामध्ये लढाया मारामारे दंगे व्हावे. त्याने आर्य म्हटलं की आम्ही कार्य म्हणावं. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने आम्ही जाणार आहोत. आमचं म्हणणं एवढंच आहे की दुसऱ्या कुणाला ज्यांना आरक्षण मिळालं त्यांच्यावर अन्याय होणार नाही एवढी आमची काळजी आपण घेतली पाहिजे. मला या ठिकाणी एकच प्लीज 2 मिनिटं शांतपणे ऐका मी काय म्हणतो ते. आणि हे सगळी जे आहे हे आरक्षणाचं भांडण मिटवावं म्हणून एक 4 दिवसापूर्वी तिकडे सह्याद्रीला सरकारनं मीटिंग बोलवली की सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी तिथे यावं, मार्गदर्शन करावं की हे सगळं प्रकरण शांत कसं होईल, सगळ्यांना न्याय कसा मिळेल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आता हे जेव्हा कळलं आम्ही तर जाणारच होतो, परंतु विरोधी पक्षाचे जे सगळे नेते आहेत त्यांनी सुद्धा येणं क्रमप्राप्त. मी स्वतः वडेट्टीवारांना सांगितलं बा तुम्ही पण या, कायदा काय म्हणतो हे त्यांना जे आहे वेगवेगळ्या ऍडव्होकेट जनरलने जे काही सांगितलं त्या कॉपीज त्यांना दिल्या. मी जितेंद्र आव्हाडांना सुद्धा बोललो, त्यांना सुद्धा कायद्याच्या काही कॉपीज दिल्या आणि त्यांना सांगितलं की काही करा आणि शरद पवार साहेबांना सुद्धा बोलवून घ्या. कारण व्हीपी सिंगांनी जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाची अंमलबजावणी पवार साहेबांनी केली म्हणून आम्ही आतापर्यंत पवार साहेबांचा जय जयकार केला, त्यांचे आभार सुद्धा मानले. परंतु ज्या वेळेला अशा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला अपेक्षा ही आहे की महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होतं. परंतु असं सांगितलं जातं की सगळे येणार होते, पण 5 वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला. मला हे विचारायचं आहे की या बारामती मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे मतदार आहेत, माळी समाजांचे आहेत, धनगर समाजाचे आहेत, सर्व ओबीसी समाजाचे आहेत, भटक्या समाजाचे आहेत, विमुक्त समाजाचे आहेत. सगळ्यांनी मतं दिली. ती सुनेत्राताईंना दिली असतील तसं ती सुप्रियाताईंना सुद्धा दिली. पण या सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्या सगळ्यांचं संरक्षण करणं हे तुमचं काम नाही. तुमचा राग आमच्यावर असेल, तुमचा राग अजितदादावर असेल, तुमचा राग छगन भुजबळवर असेल, पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलंय? का तुम्ही येत नाही? का हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर येत नाही? सगळ्यांना सांगायचं आणि मग पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून हे जे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेले आहेत. मला पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करायची आहे की आम्ही या सगळ्या विरोधी पक्षांना, ठीक आहे, ज्या वेळा निवडणुका येतील त्यावेळी तुम्ही तुमची निवडणूक लढा, आम्ही आमची निवडणूक लढू. तुम्ही तुमचे झेंडे घ्या, आम्ही आमचे झेंडे घेऊ. तुमची भूमिका मांडा, आम्ही आमची भूमिका मांडू. पण या राज्यातले सामाजिक प्रश्न सोडवत असताना मुद्दाम होऊन त्याच्यावर बायकॉट टाकायचा, मुद्दाम होऊन यायचं नाही आणि ओबीसी समाजाला असेल, मागास वर्गांना असेल, वाऱ्यावर सोडायचं हे अजिबात योग्य नाही. कारण या बारामती सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाचे लोक राहतात. मराठापासून तर दलित आणि आदिवासी पर्यंत हे सगळे समाज तुमचे आहेत, हे सगळे समाज आमचे आहेत. आणि म्हणून एकत्र येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. ती सुबुद्धी आपल्या सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना मिळो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद.